नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत की ITI ॲडमिशनमध्ये इन्स्टिट्यूट लेवल काउन्सिलिंग राऊंडची अटेंडन्स कशी लावायची कुठल्याही ITIमध्ये न जाता. तर सर्वात पहिले आपण जाणार आहोत ॲडमिशन DVET ही यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. त्यावर गेल्यानंतर आपण जाणार आहोत रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इनमध्ये. तिथे आपण आपला ID आणि पासवर्ड टाकून घेणार आहोत. त्याच्यानंतर कॅप्चा, त्यानंतर लॉग इन करणार आहोत. त्यानंतर जाणार आहोत ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये. ॲडमिशन ॲक्टिव्हिटीनंतर मार्क अटेंडन्स फॉर काउन्सिलिंग. तिथे आपल्याला इन्स्टिट्यूट वाईज असेल, तिथे गव्हर्मेंट, त्यानंतर जिल्हा आपण शोधणार. जसं फॉर एक्झाम्पल आपण मुंबई सिटी, त्याच्यानंतर तालुका, लास्टला आपण इन्स्टिट्यूट सिलेक्ट करणार आहोत. जसं इथे इन्स्टिट्यूटची लिस्ट आपल्याकडे असेल त्यानुसार आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आणि लास्ट ऑप्शन असतो मार्क अटेंडन्स. ज्या ITIसाठी आपण अटेंडन्स लावतो आहे त्यांचं नाव, मार्क अटेंडन्स. इथे लास्ट ऑप्शन येतो सेव्ह अँड जनरेट PDF. ते आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपली अटेंडन्स लागलेली आहे. अटेंडन्स लागल्यानंतर इन्स्टिट्यूट वाईज जो आपण फर्स्ट प्रिफरन्स दिला असेल अशी अटेंडन्स आपल्याला शो होईल. आता आपण इथे एक इन्स्टिट्यूटची अटेंडन्स लावली म्हणून आपल्याला एक शो होत आहे. जर आपल्याला मल्टिपल लावायचे असतील तर आपण ते सुद्धा ॲड करू शकतो वरती. इथे जसं आपण फर्स्ट भरला तसे बाकी सर्व सुद्धा भरणार. ठीक आहे.